सो आता आपण लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी या कॉन्सेप्टला पाहू पहा. आता याच्यामध्ये एक समजण्यासारखं असं काही नाहीये, फक्त मी तुम्हाला कॉन्सेप्ट शिकवतो आणि पुढे चालतो, कारण त्याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नसतं. सो लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? मागच्या वेळेस आपण एनर्जीचे काही फॉर्म्युले पाहिजे होते. या चॅप्टर मध्ये तुम्हाला फॉर्म्युला ठेवायचे, खास करून हे बा. हा काय रिड्यूस काय प्रतीक्षा? इक्विपार्टिशन का? ओके, ठीक आहे. सो इकडे पहा, हा जो टॉपिक होता हा याच्यामधला हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एनर्जी, टोटल एनर्जी डिवाइड बाय नंबर ऑफ मोलिक्युल्स, म्हणजे एनर्जी पर युनिट मोलिक्युल इज इक्वल टू 3/2 केबी, म्हणजे बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, कारण हे फॉर्म्युले कामा येणार. तो प्रेशरचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, प्रेशर पर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा एनर्जीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हे फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट वापरले जाणार आहेत. हे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. हे सर्व फॉर्मॅटमध्ये याला कन्वर्ट करता आलं पाहिजे आपल्याला, प्रत्येक फॉर्मॅटमध्ये याला. So हे लक्षात ठेवा, रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटीचा फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, प्रेशरचा फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा, बाकी काही एवढं फरक पडत नाही त्याच्याने. इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी पण सोपं आहे. याच्यामध्ये फक्त शॉर्ट मध्ये लक्षात घ्या, तुमची एनर्जीचे 3 टाइप्स तुमच्या 3 ऍक्सिस मध्ये असते, बरोबर? हॅलो, हो सर. हा, आवाज बंद ठेवा जर माईक ऑन असेल तर. सो एनर्जी 3 ऍक्सिस मध्ये असते, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. कारण तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो तिन्ही डायरेक्शन मध्ये मूव्ह होऊ शकतो. सो 3 ऍक्सिस मध्ये तुम्हाला कायनेटिक एनर्जी पाहायला भेटते, 3 ऍक्सिस मध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट पाहायला भेटते. 3 ऍक्सिस मध्ये डिस्प्लेसमेंट असल्या कारणाने 3 ऍक्सिसची वेगवेगळी व्हेलॉसिटी असते. मास एकच असतं पण व्हेलॉसिटी डिफरंट असते. म्हणजे तुम्हाला या ऍक्सिस मध्ये Vx व्हेलॉसिटी भेटणार, या ऍक्सिस मध्ये Vy व्हेलॉसिटी भेटणार, या ऍक्सिस मध्ये Vz व्हेलॉसिटी भेटणार. बिकॉज एक्स ऍक्सिसचं डिस्प्लेसमेंट, वाय ऍक्सिसचं डिस्प्लेसमेंट, झेड ऍक्सिसचं डिस्प्लेसमेंट तिघं वेगवेगळे डिस्प्लेसमेंट आहे. आणि चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे व्हेलॉसिटी असते. तो डिस्प्लेसमेंट चेंज झाल्यामुळे व्हेलॉसिटी चेंज होते, आणि व्हेलॉसिटी चेंज झाल्यामुळे कायनेटिक एनर्जी चेंज होते. सो मास सर्वांमध्ये सारखं असतं, मास मी सर्वांना देणार, त्याला 1/2 चिपकवणार. तुम्हाला हे कायनेटिक एनर्जी एक्स मधली, कायनेटिक एनर्जी वाय ऍक्सिस मधली आणि कायनेटिक एनर्जी झेड ऍक्सिस मधली, असे 3 ऍक्सिसचे कायनेटिक एनर्जी मिळते. आणि या तिघांचं कॉम्बिनेशन होऊन तुमची टोटल एनर्जी तयार झालेली असते. ओके, आणि ही टोटल एनर्जी मीन एनर्जी पर युनिट मोलिक्युल किती असते? ती मीन एनर्जी पर युनिट मोलिक्युल किती असते? म्हणजे हे सर्वांचे प्लस किती भेटणार आपल्याला? मागच्या वेळेस फॉर्म्युला पाहिला आपण, तो होता 3/2 kBT. आता सांगितलं ना वरती, तो फॉर्म्युला लक्षात ठेवा. मीन एनर्जी पर युनिट मोलिक्युल इज इक्वल टू 3/2 बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर असतं. या तिन्ही एनर्जीचे प्लस असते, कायनेटिक एनर्जी एक्स ऍक्सिसची, कायनेटिक एनर्जी वाय ऍक्सिसची, कायनेटिक एनर्जी झेड ऍक्सिसची. तिघांची जर आपण ऍव्हरेज सम केली तर आपल्याला 3/2 kBT भेटते. क्लिअर? हो क्लिअर. या 3/2 kBT ला काय म्हणतात? हे 3/2 बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर हे असते मीन एनर्जी. मीन म्हणजे काय? ऍव्हरेज एनर्जी पर युनिट मोलिक्युल. समजलं का? एका मोलिक्युलला किती मीन एनर्जी, असं म्हणजे 3 ऍक्सिसची कंबाईन झाली. मग एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसची तिन्ही डायरेक्शन मधली त्या मोलिक्युलची एनर्जी किती? तर 3/2 kBT एवढी एनर्जी त्याच्यामध्ये असते. आलं लक्षात? आलं लक्षात? हा, तर आता मी जर तुम्हाला विचारलं की मग एक्स ऍक्सिस मध्ये किती कायनेटिक एनर्जी असेल, वाय ऍक्सिस मध्ये किती कायनेटिक एनर्जी असेल, झेड ऍक्सिस मध्ये किती कायनेटिक एनर्जी असेल, तर विषय असा आहे, मी कायनेटिक एनर्जी हे पहा आपण कसं डिस्कस केलं, हे तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं तुम्हाला या गोष्टी नक्कीच समजतील. शॉर्ट मध्ये सांगतोय गरजेचे म्हणून. सो कायनेटिक एनर्जी एक्स ऍक्सिस मधील प्लस कायनेटिक एनर्जी वाय ऍक्सिस मधील प्लस कायनेटिक एनर्जी झेड ऍक्सिस मधील, या तिघांची मिळून 3/2 बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट आणि टेम्परेचर एवढे. आता समजा हे 3 कशाचा आन्सर आहे? 3/2 म्हणजे काय असतं? 3 वेळेस 1/2, म्हणजे याचा अर्थ काय? हे 1/2 kBT असणार, हे पण 1/2 kBT असणार, आणि हे पण 1/2 kBT असणार. समजलं का? मिळून ते 3/2 झालं. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो सर. हा, हे लक्षात ठेवा. एक्स ऍक्सिस मध्ये कायनेटिक एनर्जी 1/2 kBT, वाय ऍक्सिस मध्ये कायनेटिक एनर्जी 1/2 kBT, झेड ऍक्सिस मध्ये कायनेटिक एनर्जी 1/2 kBT. टोटल मीन म्हणजे काय? मीन सर्वांचा 3/2 kBT. समजलं? सर्वांची प्लस केले तर काय होईल पहा, हे 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 एका ब्रॅकेट मध्ये येईल, आणि हा kBT कॉन्स्टंट आहे म्हणून तो बाहेर, म्हणजे कॉमन आहे तो बाहेर निघेल. 1/2 प्लस 1/2 प्लस 1/2 चे आन्सर होणार 3/2 kBT. तुम्हाला आन्सर भेटला का ते? काय बरं? 1/2 1/2 2 कॉमन, 1 + 1 + 2 3, 1 + 1 + 1 3.
डिवाइड बाय 2. सो असं तुम्हाला हे पाहायला भेटतं. लक्षात ठेवा, ही गोष्टी न्यूमेरिकल्स मध्ये काम येणार. एवढंच त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. डिग्री ऑफ फ्रीडम हा कॉन्सेप्ट लक्षात घ्या. डिग्री ऑफ फ्रीडम नावातच आहे. एवढी सगळी थेरी वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही. डिग्री ऑफ फ्रीडमचा फक्त कॉन्सेप्ट लक्षात घ्या. तुम्ही कुठल्या ऍक्सिस मध्ये मोशन करताय आणि तुमची मोशन कोणकोणत्या व्हेरिएशन्स मध्ये होऊ शकते, हे जे तुम्हाला फ्रीडम भेटलेले, त्या फ्रीडम किती ऍक्सिस मध्ये तुम्ही मोशन करू शकतात, तुमच्या ऑल पॉसिबल डायरेक्शन काय आहेत, याला आपण तुमचं डिग्री ऑफ फ्रीडम कन्सिडर करतो. जसं की एक ऑब्जेक्ट फक्त मोशन परफॉर्म करतो. टू अँड फ्रो म्हणजे काय, पुढे किंवा मागे जातो फक्त असा. समजा 3 डायमेन्शनल मोशन आणि 2 डायमेन्शनल मोशन आणि 1 डायमेन्शनल मोशन मध्ये जो फरक असतो तो फरक येतो. समजा एक फक्त असा पुढे जातो किंवा मागे जातो, म्हणजे याचा अर्थ काय, हा असा वरती खाली पण जाणार नाही आणि असा मध्ये आणि बाहेर पण जाणार नाही, असा खोल म्हणजे स्क्रीन मध्ये स्क्रीनच्या वर असं पण येणार नाही. या दोन्ही डायरेक्शन येत नाही, फक्त लेफ्ट आणि राईट अशी डायरेक्शन परफॉर्म करतो. हा फक्त एक्स डायरेक्शन मध्ये मूव्ह होणारा ऑब्जेक्ट आहे, बरोबर. फक्त एक्स ऍक्सिस मध्ये मूव्ह होईल, फक्त असा जाईल आणि असं जाईल. लक्षात, वाय ऍक्सिसला पण नाही, झेड ऍक्सिसला. सो याला आपण युनिडायरेक्शनल मोशन म्हणतो. युनिडायरेक्शनल मोशन जर असते तर याची डिग्री ऑफ फ्रीडम एकच आहे, बाकीचे डिग्री ऑफ फ्रीडम रेस्ट्रिक्ट केले गेले. म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम ऍक्च्युअली 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट तुम्हाला इथं कन्सिडर करायचे. भरपूर डिग्री ऑफ फ्रीडम असू शकतात. सो मेनी ऍक्सिस आहेत, इन्फानाइट ऍक्सिस असतात. सो इन्फानाइट डिग्री ऑफ फ्रीडम तुम्हाला पाहायला भेटते. पण आपण जनरली 3च म्हणजे ऍक्सिसचा स्टडी करतो तुमच्या सध्याला 12च्या हिशोबाने. सो इंजिनिअरिंग मध्ये आल्यानंतर तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम हा कन्सेप्ट ब्रॉड होऊन जाईल. इथं सध्याला 3 ऍक्सिसची गोष्ट आहे, फक्त एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. तुमचा ऑब्जेक्ट जर काही युनिडायरेक्शनल मोशन परफॉर्म करत असेल, म्हणजे एकाच ऍक्सिस मध्ये मोशन देत असेल, स्ट्रेट लाईन मोशन देत असेल, सो दॅट टाइम तो 1 डिग्री ऑफ फ्रीडम मधला ऑब्जेक्ट असतो. 1 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय, त्याला एकाच डिग्री मध्ये फिरायची परमिशन असते, म्हणजे एक्स ऍक्सिस मध्ये फिरायची परमिशन, तेवढेच फ्रीडम आहे त्याला. बाकी एक वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस त्याला रेस्ट्रिक्ट केलं. समजलं? हो. हा, समजा हाच ऑब्जेक्ट अशा टाईपचा झाला, असा म्हणजे पुढे आणि मागे पण होतो आणि वर आणि खाली पण होतो, अशा टाईपचा ऑब्जेक्ट. जसं किती वेव असते पहा, तुम्ही ही वेव पाहिली असेल पहा. ही वेव पुढे आणि मागे पण जाते आणि वरती आणि खाली पण येते, बरोबर ना. ही पुढे पण चालली आहे आणि वरती आणि खाली पण सुरू आहे. ही अशा टाईपची 2 डायमेन्शनल वेव आहे, म्हणजे 2 डायमेन्शनल मोशन झाली, वर खाली पण आणि पुढे पण जाते. सो एक्स आणि वाय ऍक्सिस मधली मोशन आहे, त्याच्यामध्ये झेड ऍक्सिस येत नाही. समजलं का? हो. हा, या टाईपच्या मोशनच्या 2 डायमेन्शन असतात. अशा टाईपच्या मोशन्सला 2 डिग्री ऑफ फ्रीडम असतात, म्हणजे त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस पण अलाउड आहे, वाय ऍक्सिस पण अलाउड आहे, झेड ऍक्सिस रेस्ट्रिक्टेड आहे. क्लिअर? आणि 3 डायमेन्शनल मोशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये 3 ऍक्सिस. आता कुठलाही जर समजा तुम्ही असं कन्सिडर करताय की एक आपण काय, एक बर्ड आहे, तो बर्ड मूव्ह होतोय कुठनं, तो कसाही जाईल, तो एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस थोडी पाहून उडतो, तो कसाही उडतो. सो तो जे मोशन परफॉर्म करणार ते 3 डायमेन्शनल मोशन असणार, कारण त्याच्यात काय आहे, तो एक्स ऍक्सिस पण चालवतो, वाय ऍक्सिस पण चालवतो आणि झेड ऍक्सिस पण चालवतो. 3ही ऍक्सिस मूव्ह होतात, 3ही ऍक्सिसचे डायमेन्शन चेंज होतात, कुठला ऍक्सिस कॉन्स्टंट नाहीये. सो या टाईपच्या केसमध्ये आपण म्हणणार की 3 डायमेन्शनल मोशन आहे, म्हणून त्याची डिग्री ऑफ फ्रीडम सुद्धा 3 आहे. समजलं? समजलं? हो हो सर. एकदम इझी टॉपिक आहे हा, म्हणजे तसं समजायला. पण त्याची डेफिनेशन जर कोणी तुम्हाला विचारली तर ही व्यवस्थित टेक्निकल लँग्वेज मध्ये तुम्हाला चालली आहे. आता मी जे सांगितलं ते समजून घ्या आणि त्याच्याकडे डेफिनेशन कडे आपण. द डिग्री ऑफ फ्रीडम, द डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टम आर डिफाईन ॲज, डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ अ सिस्टम आर डिफाईन ॲज, काय असते ती? तर ती असते द टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स. म्हणजे कॉर्डिनेट्स म्हणजे काय, तुम्हाला मी सांगितलं एक्स वाय झेड 3 ऍक्सिसचे कॉर्डिनेट्स, टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स मध्ये किती कॉर्डिनेट्स मूव्ह होतात, ऑर ओके, ऑर इंडिपेंडेंट क्वांटिटीज, म्हणजे ऍक्सिस किंवा दुसऱ्या कुठल्या क्वांटिटीने व्हॅरी झाला तर क्वांटिटीज पण कन्सिडर करणार, म्हणजे इंडिपेंडेंट क्वांटिटीज पण, जसं की टेम्परेचर, प्रेशर वगैरे सारख्या. म्हणजे या क्वांटिटीजला जर तो व्हॅरी करत असेल तर ती पण एक डिग्री ऑफ फ्रीडम म्हणून त्याला कन्सिडर केलं जातं. म्हणजे फक्त असं नाही की फक्त फिजिकल कॉर्डिनेट्स मध्येच येते, ते फिजिकल क्वांटिटीजच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा तुम्ही त्याला डिग्री ऑफ फ्रीडम कन्सिडर करू शकता. म्हणजे जसं की एक ऑब्जेक्ट आहे, तो टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम 3 गोष्टी वाढवतो, त्याची डिग्री ऑफ फ्रीडम 3 होती. का? कारण तो इंडिपेंडेंट क्वांटिटी 3 वाढवले त्यांनी, टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम. सो हे पण डिग्री ऑफ फ्रीडमचा पार्ट आहे. आलं लक्षात? हा, लक्षात ठेवा, टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स म्हणजे एक्स वाय झेड, जेवढे काय कॉर्डिनेट्स असतील तेवढे, जर तो इन्क्रीज करत असेल तर, किंवा कुठली फिजिकल क्वांटिटीजला तो चेंज करत असेल तर त्याला पण डिग्री ऑफ फ्रीडम मध्येच कन्सिडर केलं जाईल. फिजिकल क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राईब
द पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ दिस सिस्टीम कम्प्लिटली. म्हणजे अशा पूर्ण कॉन्फिगरेशन किंवा त्याची एक्झॅक्ट पोझिशन लोकेट करण्यासाठी टोटल नंबर ऑफ कॉर्डिनेट्स किंवा क्वांटिटीज आपल्याला रिक्वायर्ड असतात तेवढे त्याचे डिग्री ऑफ फ्रीडम असतात. समजलं? हो सर, समजलं का? जर फक्त एक स्ट्रेट लाईन असेल, एक स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करत असेल तर फक्त एक्स ऍक्सिस गरजेचं आहे त्याला सांगण्यासाठी. कारण ते फिनाइट म्हणजे हे फिक्स आहे. अजून करू शकतो तुम्ही की वाय झेड ऍक्सिस मध्ये काहीच होणार नाही. सो फक्त तुम्ही एक्स ऍक्सिसचं रिडिंग जरी दिलं तरी समजून घेतो माणूस की फक्त तो एक्स ऍक्सिस मध्ये मोशन करतोय आणि तो इतके डिस्टन्स वरती गेलेला आहे. सो एवढं सफिशियंट आहे त्याला डिस्क्राईब करायला. त्याची कॉन्फिगरेशन, त्याची पोझिशन डिस्क्राईब करण्यासाठी तेवढा सफिशियंट डेटा असतो. सो त्याचं तेच म्हणणं आहे की टोटल नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स किंवा इंडिपेंडंट क्वांटिटीज रिक्वायर्ड टू डिस्क्राईब द पोझिशन अँड कॉन्फिगरेशन ऑफ द सिस्टीम कम्प्लिटली. तुमच्या सिस्टीमचे कॉन्फिगरेशन किंवा पोझिशनला कम्प्लिटली डिस्क्राईब करणारे कोऑर्डिनेट किंवा क्वांटिटीज जेवढ्या असतील तेवढे तुमचे डिग्री ऑफ फ्रीडम असतात. समजलं? हो. डेफिनेशन कडे लक्ष द्या, विचारले जाऊ शकते 1 or 2 मार्क्स साठी. सो आता याच्यामध्ये डायटॉमिक, ट्रायटॉमिक, मोनोएटॉमिक अशा टाइपचे मॉलिक्युलचं काउंटिंग आहे पहा. पुढे तुम्हाला याच्यामध्ये ऍटॉम्स म्हणजे किती ऍटॉम्स असून तो मॉलिक्यूल कसा वर्क करतो त्याचं व्हायब्रेशन, ट्रान्सलेशनल एनर्जी डिपेंड असते. म्हणजे डायटॉमिक मॉलिक्यूल मध्ये कोण येणार तर हेलियम येतो. कारण हेलियमलाच हेलियमच्याच मॉलिक्यूल मध्ये 2 ऍटम असतात. म्हणजे एच त्याचा ऍटॉमिक नंबर 2 असतो ना, माहिती असेल तुम्हाला याची. हेलियमचा ऍटॉमिक नंबर किती असतो? 2. 2 हा 2 त्याचा ऍटॉमिक मास नंबर असतो म्हणजे त्याचा. तर याच्यामध्ये तर 2 मॉलिक्यूल असतात त्याचे असे. तर हे 2 ऍटॉमिक नंबर जे असतात, आता हेलियम सारखे घ्या तुम्ही, ऑक्सिजन सारखे घ्या, कुठले पण तुम्ही कन्सिडर करा. ऍटॉमिक नंबर म्हटल्यापेक्षा त्याच्या मॉलिक्यूलची काउंटिंग त्याच्यामध्ये महत्वाची असते. मॉलिक्यूल नाही, ऍटमची काउंटिंग त्याच्यात महत्वाची असते. जसं की आपण ऑक्सिजन घेतोय तर ऑक्सिजन कधी पण लिहिताना O2 का? कारण 2 ऑक्सिजनचे ऍटम कधी पण एकत्र असतात. समजलं का? हो. हा ऑक्सिजनचा मॉलिक्यूल हा मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूल आणि ऍटम मध्ये तोच फरक आहे. मॉलिक्यूल म्हणजे ऍटमचा बनलेला मॉलिक्यूल असतो. कधी पण ऑक्सिजन तुम्हाला 2 मॉलिक्यूल सोबतच दिसतो. म्हणजे 2 मॉलिक्यूल चिपकूनच ऑक्सिजन तुम्हाला 2 ऍटम चिपकूनच तुम्हाला मॉलिक्यूल पाहायला भेटत असतो ऑक्सिजनचा. असं सेपरेट ऑक्सिजन तुम्हाला केमिकली करावं लागेल मग त्या. तो असा आर्टिफिशियली जनरेट होईल. नॅचरली तुम्हाला ऑक्सिजनचे 2 ऍटमच एक साथ जोडलेले दिसतात. म्हणजे कनेक्टेड असतात ते कधी पण. समजलं? समजलं का? समजलं. हा, तर हे असे 2 ऍटम नॅचरली जे कनेक्टेड असतात, असे 2 ऍटम जे असतात तसल्या मॉलिक्यूल आपण डायटॉमिक मॉलिक्यूल म्हणतो. आता असे कुठले पाहायला भेटतं तुम्हाला तर हेलियम सुद्धा आहे. हेलियमचे पण 2 ऍटमच कंटिन्युअसली कनेक्टेड असतात. ऑक्सिजनचे सुद्धा 2 ऍटमच कंटिन्युअसली कनेक्टेड असतात. नायट्रोजनचे सुद्धा 2 ऍटम कंटिन्युअसली कनेक्टेड असतात. सो असे नॅचरलमध्ये एक्झिस्टन्स पाहायला भेटतं तुम्हाला. केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही नीट पाहिलं असेल, ऑक्सिजन लिहिताना O2 टाकला जातो. केमिकल रिएक्शन बॅलन्स करताना जेव्हा तुम्ही ऍडिशन वगैरे करतात तेव्हा ऑक्सिजन 2च टाकला जातो कधी पण. O2 चीच रिएक्शन असते. जर O ची रिएक्शन दुसऱ्या कोणत्या तरी याच्यासोबत केमिकली कंबाईन झालेला असेल तर तुम्हाला जर तुम्ही सेपरेटली ऑक्सिजन घ्यायला गेले, नेचरमध्ये पाहायला गेले सेपरेटली ऑक्सिजन कुठे आहे तर तो O2 च्या फॉर्म मध्ये भेटणार. 2 ऍटमच असतील त्याच्या मॉलिक्यूल. तसंच असतो. सो हे असले जे असतात यांना आपण डायटॉमिक मॉलिक्यूल म्हणतो. समजलं? समजलं का? हो. हा, तर पहा आता ही तुम्हाला इथे एक फिगर दाखवली बा डायटॉमिक मॉलिक्यूलची. त्याने ऑक्सिजनची फिगर दाखवली तुम्हाला. 2 independent axes Z and Y of rotation of diatomic molecules such as oxygen 2 lie along the X axis. म्हणजे तो X axis वर लाई करतो आणि तो Y आणि Z axis च्या भोवती फिरतो. असं त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. समजलं का? X axis वर लाई करतो आणि Y आणि Z axis च्या भोवती रोटेट होतो, रिव्हॉल्युशन मारतो. डायटॉमिक सबस्टन्स. सो त्या केसमध्ये तुमची कायनेटिक एनर्जी वगैरे काय असेल. आता ही इतकं जे दिलंय ना इथे त्यांनी, त्या एनर्जीचं पूर्ण बॅलन्स शीट सांगितलंय तुम्हाला की बाबा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची एनर्जी तयार होते, रोटेशनल कुठं परफॉर्म करतो, ट्रान्सलेशनल कुठं परफॉर्म करतो. सो या सगळ्याचं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला खाली सांगतो पॅराग्राफ वरून. आता हा जो मॉलिक्यूल असतो आपण फर्स्ट सेकंड चॅप्टर पाहिलेले, सो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, डायरेक्ट सांगितलं तरी. इकडे पहा. सो टोटल एनर्जी ड्यू टू ट्रान्सलेशनल रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडम.
त्याला डिग्री ऑफ फ्रीडम आहे 3 मध्ये, पण तो कुठल्या ठिकाणी ट्रान्सलेशनल एनर्जी प्रोव्हाइड करणार आणि कुठल्या ठिकाणी रोटेशनल एनर्जी प्रोव्हाइड करणार हे महत्वाचं आहे. ओके, सो ट्रान्सलेशनल एनर्जी त्याची 3ही ऍक्सिस मध्ये होऊ शकते. म्हणजे तो मॉलिक्यूल एक्स ऍक्सिस मध्ये पण मूव्ह होऊ शकतो पुढे मागे, तो वाय ऍक्सिस मध्ये सुद्धा मूव्ह होऊ शकतो पुढे मागे, आणि झेड ऍक्सिस मध्ये सुद्धा मूव्ह होतो पुढे मागे. समजलं? म्हणजे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस तिन्ही ऍक्सिस मध्ये त्याचं काय म्हणतो आपण त्याला ट्रान्सलेशन होऊ शकतं. ट्रान्सलेशनचा अर्थ समजतो तुम्हाला? तो मोशन देऊ शकतो पुढे किंवा मागे, अशी रोटेट नाही होत ऍक्सिस भोवती, फक्त मोशन देईल अशी पुढे मागे. समजलं? म्हणजे असे 3 ऍक्सिस असतील तर तो ऑब्जेक्ट कुठल्याही ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे हा इथं आहे ना, असं वरती जाऊ शकतो किंवा खाली जाऊ शकतो, किंवा तो ही मोशन परफॉर्म करू शकतो इकडनं इकडे किंवा इकडे असं, किंवा तो अशी पण मोशन परफॉर्म करू शकतो इकडनं इकडे किंवा इकडे असं. म्हणजे तो 3 ऍक्सिस मध्ये कसाही मूव्ह होऊ शकतो. मग 3 डिग्री ऑफ फ्रीडम तुमच्याकडे डेफिनेटली असले पाहिजे, आणि त्याच्याकडे 3ही डिग्री ऑफ फ्रीडमचे कायनेटिक एनर्जी त्याच्याकडे प्रेझेंट असणार, कारण तो 3ही याच्यामध्ये फ्री होऊ शकतो. सो त्याची टोटल कायनेटिक एनर्जी ही 3ही ऍक्सिसच्या कायनेटिक एनर्जीची प्लस असते. समजलं? हो. तर आपण त्याला ट्रान्सलेशनल एनर्जी म्हणतो. म्हणजे नुसतं असं मूव्ह होणं, पुढे मागे जाणं किंवा त्या डायरेक्शन मध्ये मूव्ह होणं, याला आपण ट्रान्सलेशनल एनर्जी कन्सिडर करतो. म्हणजे फक्त ट्रान्सलेशन होतं त्याचं, ऍक्च्युअली तो स्वतःच्या भोवती रोटेशन वगैरे सगळी परफॉर्म करत नाही, फक्त एक मोशन आहे. रोटरी मोशन आणि नुसत्या मोशन मध्ये फरक असतो, कारण रोटरी मोशन मध्ये स्वतःच्या ऍक्सिस भोवती तो रोटेट होतो, तो जागा चेंज करत नाही, तो स्वतःच्या ओन ऍक्सिसच्या भोवती रोटेशन परफॉर्म करतो. त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन या सगळ्या गोष्टी जनरेट होतात. आणि ट्रान्सलेशन मोशन हे लिनियर टाइपचे मोशन असते, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ऍक्सेलरेशन, लिनियर डिस्प्लेसमेंट अशा गोष्टी पाहायला भेटतात. सो 2 वेगवेगळ्या टाइपच्या एनर्जीज आहेत. आपण फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर हे ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. 11th मध्ये मोशन इन द स्ट्रेट लाईन हा पार्ट आपण पाहिला होता, आणि 12thच्या स्टार्टिंगलाच आपण सर्क्युलर मोशन, रोटेशनल डायनामिक्स याबद्दल सर्व डिस्कशन केलेलं आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ऍक्सेलरेशन, अँग्युलर डिस्प्लेसमेंट या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. सो तुम्हाला एक्स ऍक्सिस मधली कायनेटिक एनर्जी, वाय ऍक्सिस मधली कायनेटिक एनर्जी आणि झेड ऍक्सिस मधली कायनेटिक एनर्जी सर्वांची प्लस केली तर आपल्याला टोटल ट्रान्सलेशनल एनर्जी भेटणार. समजलं? हो. हा, आणि तो जो ऑब्जेक्ट तुम्ही घेतलाय, म्हणजे जो तुम्ही डायटॉमिक सबस्टन्स कन्सिडर केला, तो रोटेट पण होतो. पण तो लाय कुठं केलेला आहे, तुम्ही डायग्राम मध्ये तसं अझ्युम केलेलं आहे की माझा जो डायटॉमिक सबस्टन्स आहे, म्हणजे ऑक्सिजन आहे समजा, तो मी लाय केलेला आहे एक्स ऍक्सिस वरती, म्हणजे तो रोटेट कोणात होणार, त्याला रोटेशन फक्त झेड आणि वाय ऍक्सिस मध्येच बसू शकतं, कारण तो एक्स ऍक्सिस वर आहे. तो रोटेट झेड आणि वाय ऍक्सिस मध्ये होईल, बरोबर की नाही? समजा ही अशी प्लेट आहे, हा आपला फ्लॅट सरफेस आहे. या फ्लॅट सरफेस वरती मी ही प्लेट ठेवली. या प्लेटला मला जर रोटेट करायचं असेल तर मी असं वाय ऍक्सिस मध्ये रोटेट करायला नाही आला, बरोबर? हो. हा, मी अजून अशा प्रकारे एक ऍक्सिस जोडलेला इथं हिंकरेल तसं रोटेट होऊ शकतं. पण कधीच तुम्हाला त्या फ्लॅट सरफेसला रोटेट करता येणार नाही. एक्झॅक्ट ज्या सरफेसवर तो ठेवलेला आहे, जसं तो हॉरिझॉन्टल आहे तसं कसं काय रोटेट करणार, असं नाही करू शकत. तुम्हाला सेंटर मधनं जावं लागेल, त्या टाइम त्याला रोटेट करू शकता. तर यावेळेस तुम्ही जर त्याला ज्या ऍक्सिस वरती लाय करणार, म्हणजे तुम्ही ज्या ऍक्सिस मध्ये त्याला पकडणार तसं ते असतात. समजा ही प्लेट अशी असती तर तुम्ही असं रोटेट केलं असतं त्याला. समजलं का? हो. म्हणजे तुम्ही वाय ऍक्सिस मध्ये कन्सिडर करताय तर तुम्हाला एक्स आणि झेड ऍक्सिस मध्ये फिरवता येईल त्याला स्वतःच्या ऍक्सिस मध्ये. तुम्ही जर झेड ऍक्सिस मध्ये त्याला लाय करताय तर तुम्हाला एक्स आणि वाय ऍक्सिसच्या अराउंड त्याला रोटेट करता येईल. तुम्ही जर वाय ऍक्सिसच्या मध्ये त्याला तुम्ही जर एक्स ऍक्सिस मध्ये त्याला लाय करताय तर तुम्हाला उरलेल्या 2 ऍक्सिस मध्ये त्याला रोटेट करता येईल स्वतःच्या सेंटर मध्ये. आलं लक्षात? आलं का लक्षात? आलं. हो सर. तर आता राहिला प्रश्न इथं एनर्जीचा. तर कायनेटिक एनर्जीचा रोटेशनल मोशन मध्ये, कारण तो स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेशन पण परफॉर्म करणार आहे. म्हणजे तो जो मॉलिक्यूल आहे तो ट्रान्सलेशन मोशन तर देईलच, पण सोबत तो डायटॉमिक सबस्टन्स स्वतःच्या ऍक्सिसच्या भोवती रोटेशन सुद्धा परफॉर्म करेल. आणि त्यांनी स्वतःच्या ऍक्सिसच्या अराउंड रोटेशन जे परफॉर्म केलेत त्याची जी एनर्जी असणार, त्या एनर्जीला आपण म्हणणार रोटेशनल एनर्जी, रोटेशनल कायनेटिक एनर्जी. समजलं? 2 टाइपच्या एनर्जी असतात. स्वतःच्या ऍक्सिस भोवती अँग्युलर मोशन परफॉर्म करून तयार झालेली एनर्जी म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जी, आणि जे मोशन लिनियर मोशन परफॉर्म केल्यामुळे तयार झालेली एनर्जी म्हणजे ट्रान्सलेशन एनर्जी. दोघांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला टोटल एनर्जी. समजलं? हो.
सो इकडे पहा, आता रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये सेकंड पार्ट मध्ये पाहिलेला आहे. फर्स्ट चॅप्टर मध्ये सर्क्युलर मोशन एक पार्ट होता आणि रोटेशनल डायनामिक्सचा एक खालचा पार्ट होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला अॅनालॉजीने काही गोष्टी सांगितल्या होत्या, की तुम्हाला म्हटलं होतं मी सर्क्युलर मोशनची अॅनालॉजी, लिनियरची आणि याची अॅनालॉजी सेम असते. त्या अॅनालॉजी मध्ये आपण काही पाहिलं होतं पहा, की जसं की मासच्या जागी मोमेंट ऑफ इनर्शिया काम करतो, वेलॉसिटीच्या जागी ओमेगा काम करतो, पाहिलं होतं ना आपण. ऍक्सेलरेशनच्या जागी अल्फा 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 टाकायचं, डिस्प्लेसमेंटच्या जागी थिटा टाकायचं, हे पाहिलं होतं आपण. पहा, मासच्या जागी मोमेंट ऑफ इनर्शिया टाकायचा. सो याच्यानंतर तुम्हाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला भेटेल. पहा, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv², असा तुमचा लिनियर मधला फॉर्म्युला आहे. याला जर आपण रोटेशनल मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर अॅनालॉजी काय म्हणते मग? अॅनालॉजी म्हणते रोटेशनल कायनेटिक एनर्जी, म्हणजे रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होणार 1/2 तर 1/2 राहील. मासच्या जागी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया टाकणार, मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि व्हीच्या जागी ओमेगा टाकणार. समजलं का? हो सर. रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय झाला अकॉर्डिंग टू अॅनालॉजी? 1/2 I⍵². सो I⍵² मध्ये तुमच्याकडे दोन ऍक्सिस मध्ये रोटेट होणार आहे तो. जर तुम्ही त्याला एक्स ऍक्सिस वर लाय करताय तर तो वाय आणि झेड ऍक्सिस मध्ये रोटेट होईल. मग रोटेशनल कायनेटिक एनर्जी कन्सिडर करताना वाय आणि झेड ऍक्सिस मधली कन्सिडर करावी लागेल. सो वाय ऍक्सिस मध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जी, वाय ऍक्सिस मधील आणि झेड ऍक्सिस मधील रोटेशनल कायनेटिक एनर्जीचे फॉर्म्युले काय पाहायला भेटतील? 1/2 I y, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ऍक्सिसचा आणि अँग्युलर व्हेलॉसिटी सुद्धा वाय ऍक्सिसचा स्क्वेअर. बरोबर. आता ही वाय ऍक्सिसची याची सेम असू शकते, हे झेड ऍक्सिसचा आणि अँग्युलर व्हेलॉसिटी झेड ऍक्सिसच्या स्क्वेअर. समजलं का? या दोघांची प्लस करायची, आपल्याला टोटल रोटेशनल कायनेटिक एनर्जी भेटणार. सो इथं तुम्हाला ही गोष्ट पाहायला भेटते बा, मी जे आता तुम्हाला सांगितली. तर तुमची जे टोटल कायनेटिक एनर्जी आहे डायटॉमिक सबस्टन्स मध्ये किंवा डायटॉमिक एलिमेंट मध्ये, ती असणार E इज इक्वल टू ट्रान्सलेशनल एनर्जी प्लस रोटेशनल एनर्जी. ही इथपर्यंत ही ट्रान्सलेशनल एनर्जी तिन्ही ऍक्सिस मधली, आणि ही याच्या पुढची जी आहे ही रोटेशनल एनर्जी. समजलं? हो. आणि दोघांची प्लस केली की टोटल भेटणार. हे लक्षात ठेवा, न्यूमेरिकल्स मध्ये काम येणार आहे आपल्याला. शॉर्ट मध्ये सांगतोय पण समजत असेल तुम्हाला. समजते ना? हो सर. आता फक्त मॉलिक्यूल लिनियर स्ट्रेट लाईन मोशन परफॉर्म करून आणि स्वतःच्या ऍक्सिस भोवती रोटेट होऊनच थांबत नाही. त्याच्यामध्ये टेम्परेचरमुळे अजून एक मोशन परफॉर्म होते, ती म्हणजे व्हायब्रेटरी मोशन. म्हणजे त्याच्या मीन ऍक्सिसच्या भोवती टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करणं, याला म्हणतात व्हायब्रेटरी मोशन. रोटेशनल मोशन वेगळी, ट्रान्सलेशनल मोशन वेगळी, आणि व्हायब्रेटरी किंवा ऑसिलेटरी मोशन वेगळी. अशा 3 टाईपच्या मोशन झाल्या आता तुमच्याकडे. समजलं का? म्हणजे जेव्हा एक ऑब्जेक्टला आपण टेम्परेचर देतोय, या ऑब्जेक्टला, तर मी याला टेम्परेचर दिल्यामुळे हा ऑब्जेक्टचं काय होतं, हा वरती किंवा खाली असा त्याच्या मीन पोझिशनच्या भोवती, ही मीन पोझिशन असते, त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला इथे एक्स्ट्रीम आणि इथे एक्स्ट्रीम, वरती खाली असतो, मोशन परफॉर्म करत राहतो. समजलं का? सो या मोशनला आपण काय म्हणतो? या मोशनला म्हणतो आपण ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन. प्रॉपर वर्ड व्हायब्रेशन आहे, याला व्हायब्रेशन म्हणतो आपण, व्हायब्रेटरी मोशन म्हणतोय आपण या मोशनला. तर ऑब्जेक्ट 3 प्रकारच्या मोशन आता परफॉर्म करतोय ऍक्च्युअली, म्हणजे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम काढतोय ना आपण. डिग्री ऑफ फ्रीडमचा अर्थ समजतो तुम्हाला? ऑल पॉसिबल कंडिशन्स कन्सिडर केल्या जाते कम्प्लिटली डिस्क्राइब करण्यासाठी. म्हणजे लिनियर मोशन सुद्धा कन्सिडर केली गेली, रोटेशनल मोशन सुद्धा कन्सिडर केली गेली, आणि आता व्हायब्रेटरी मोशन सुद्धा कन्सिडर केली. सो व्हायब्रेटरी मोशनचे सुद्धा कन्सिडरेशन त्या कायनेटिक एनर्जी मध्ये आलं पाहिजे, कारण व्हायब्रेटरी मोशन सुद्धा एक प्रकारची मोशन आहे, आणि ते मोशन का तयार झाली? कारण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी कायनेटिक एनर्जी असल्याशिवाय ते होणार नाही. का? सो त्याची कायनेटिक एनर्जी काय, आता त्याचे कॅल्क्युलेशन पण आपण त्याच्यामध्ये ऍड करणार. आलं लक्षात? आलं लक्षात? हो सर. मग इथं पहा, तुम्हाला E म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू E ट्रान्सलेशनल म्हणजे स्ट्रेट लाईन मोशन, प्लस E रोटेशनल म्हणजे ऍक्सिसच्या भोवती रोटेट होणारी मोशन, प्लस E व्हायब्रेशनल म्हणजे मीन ऍक्सिसच्या भोवती टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करणारी मोशन. अशा तिन्ही मोशनचे तो कॉम्बिनेशन असतो. आता याच्यामध्ये आपण पहिल्या 2 मोशनचे कॅल्क्युलेशन पाहिलेत. व्हायब्रेटरी मोशनचे कॅल्क्युलेशन हे, जर एक ऑब्जेक्ट व्हायब्रेटरी मोशन परफॉर्म करत असेल
तर तो त्याची जी व्हेलॉसिटी असते, इनिशियल व्हेलॉसिटी, त्याला आपण म्हणतो यू. म्हणजे या ठिकाणी ऑब्जेक्टची जी व्हेलॉसिटी असते आपण त्याला कन्सिडर करतो यू. सो हे तर त्याची कायनेटिक एनर्जी झाली. आणि दुसरी जी कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये तयार झालेली असते, ती कायनेटिक एनर्जी त्याच्या ऑसिलेशन मुळे तयार झालेली असते. म्हणजे त्यांच्या ऍटम मध्ये, दोन ऍटम मध्ये जेवढा डिफरन्स जास्त आहे तेवढी तो जास्त ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करतो. समजलं का? म्हणजे जर आपण खूप कॉम्पॅक्ट जर मॉलिक्यूल घेतले, खूप खूप जवळ मॉलिक्यूल घेतले, तर यांच्यामध्ये ऑसिलेटरी मोशन परफॉर्म होण्याची चान्सेस जरा कमी आहे, कारण गॅपच नाहीये ना. जास्त जास्त मोशन देणार आहे का ते असे पुढे मागे वरती खाली? हा, नाही देणार, कारण त्याला मूव्ह व्हायला जागा नाही. जसं की सॉलिड आहे पहा. आता सॉलिडचं कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर असतं पहा, समजा गॅप आहे फक्त यांच्या मॉलिक्यूल मध्ये अशा टाईपच्या. ओके, हा एक मॉलिक्यूल घेतलाय मी, आणि या मॉलिक्यूल मध्ये मी म्हणतोय की या मॉलिक्यूलला जर जर याला व्हायब्रेशनल मोशन परफॉर्म असेल तर हा वरती इथपर्यंत जाईल आणि खाली इथपर्यंतच जाईल, त्याच्यापेक्षा नाही जास्त नाही जाऊ शकत. समजा हे सॉलिडचं स्ट्रक्चर आहे, सॉलिड मध्ये व्हायब्रेशनल एनर्जी तुम्हाला कमी पाहायला भेटते. ते गॅसेसचं स्ट्रक्चर असेल तर गॅसचे मॉलिक्यूल खूप दूर असतात, है ना, समजा असं. हो तर या मॉलिक्यूलला जर वरती जायला एवढा स्पेस भेटतो, याला एवढा स्पेस भेटतो, की याच्यामध्ये याची जी ऑसिलेटरी मोशन आहे, ती व्हायब्रेटरी मोशन आहे, ती स्ट्रॉंग आहे, जास्त व्हायब्रेशन परफॉर्म करतोय तो रादर दॅन याच्यापेक्षा. कारण याला एक त्याच्या इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन फोर्सनी त्याच्या व्हायब्रेशनला रिस्ट्रिक्ट करून ठेवलंय, आणि याचं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन लेस असल्या कारणाने त्याची व्हायब्रेशन एनर्जी फ्रीली बाहेर निघते, त्याला कोणीच रिस्ट्रिक्शन नाहीये. सो गॅसेस मध्ये व्हायब्रेशन जास्त होतात आणि सॉलिड्स मध्ये व्हायब्रेशन कमी होतं. आलं का लक्षात? असं जनरली असतं. सो हा जो फरक आहे, हा फरक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे पडतो. जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्ट्रॉंग असेल तर तो व्हायब्रेशन लवकर होऊ देणार नाही, आणि जर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असेल तो व्हायब्रेशन होतीलच, कारण त्याच्यामध्ये गॅप आणि स्पेस खूप जास्त आहे. सो माझा म्हणण्याचा अर्थ फक्त एवढा आहे की हा जो इंटरमॉलिक्युलर स्पेस असतो, दोन मॉलिक्यूलच्या मधला स्पेस, सेपरेशन बिटवीन टू ॲटम्स, मॉलिक्यूल म्हटल्यापेक्षा ॲटम्स, सेपरेशन बिटवीन टू ॲटम्स, कारण आपण डायटॉमिक सबस्टन्स घेतलाय ना, O2, तर दोन ऑक्सिजनच्या दोन ॲटम मधील डिफरन्स, तो जो असतो त्याला आर म्हटलं जातं. समजलं का? समजलं का? हो हा, आणि हा जो के आहे, या फॉर्म्युल्यामध्ये जो के दाखवलेला आहे, तो एक फोर्स कॉन्स्टंट आहे, ऑसिलेटिंग फोर्स कॉन्स्टंट म्हणतात, म्हणजे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढलंय त्यांनी ते. सो ऑसिलेटिंग फोर्स कॉन्स्टंट तुम्हाला दिलेला असतो क्वेश्चन मध्ये जर द्यायचं झालं तर. त्यांनी हा एक नवीन ऑसिलेशनचा एनर्जी तयार करतो त्याच्यामध्ये, जे त्याच्या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वीक असल्या कारणाने तयार होते. ओके, ही तर त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी राहणारच, 1/2 v स्क्वेअरच्या जागी यू स्क्वेअर टाकला, कारण ते इनिशियल कायनेटिक एनर्जी होती, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजे सुरुवातीला भेटलेल्या व्हेलॉसिटी मुळे तयार झालेली कायनेटिक एनर्जी. पण त्याच्या व्हायब्रेशन मुळे जे कंटिन्युअसली त्याच्यामुळे मोमेंटम वगैरे डेव्हलप होणार आहे, त्याच्यामुळे जी एनर्जी प्रोड्यूस होणार आहे ती हे होणार आहे 1/2 kr². के म्हणजे ऑसिलेटरी कॉन्स्टंट असतो, आर म्हणजे दोन ऍटम्सच्या मधलं डिस्टन्स असतं. समजलं? समजलं? हो हो सर. हे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला काम येतील आपल्याला. सो व्हायब्रेशनल एनर्जी म्हणजे ही असते 1/2 mu² प्लस 1/2 kr². यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, आर म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ॲटम्स, आणि के म्हणजे ऑसिलेटरी फोर्स कॉन्स्टंट. दॅट्स इट. ओके, हो आता इथं पहा, दस इच मोड और डिग्री ऑफ फ्रीडम, हे डीओएफ म्हणजे काय? डिग्री ऑफ फ्रीडम म्हणतात ते. डीओएफ चं फॉल फॉर्म आहे तो डिग्री ऑफ फ्रीडम, लक्षात ठेवा. डीओएफ म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम. फ्रीडम. सांगितलं मी डिग्री ऑफ फ्रीडम काय असतं, हो झालं आपलं डिस्कस कर. सो डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ व्हायब्रेशनल मोशन कॉन्ट्रीब्युट्स 2 into 1/2 kBT टू दी टोटल इंटरनल एनर्जी. आता ही जी गोष्ट आहे ना, हे महत्वाचं आहे पहा, हे ट्वाइस असते 1/2 kBTच्या टोटल इंटरनल एनर्जी मध्ये. म्हणजे जर तुम्हाला असं विचारलं कोणी की टोटल इंटरनल एनर्जी जी आहे ऑब्जेक्टची, त्याच्यामध्ये 2 टाइम्स कॉन्ट्रीब्युशन हे कोणाचं असतं, म्हणजे 2 टाइम्स ऑफ 1/2 kBT कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असतं? व्हायब्रेशनल एनर्जीचं असतं. म्हणजे व्हायब्रेशनल एनर्जी ऍक्च्युअली किती मग? kBT.
टी. समजलं का? समजलं का? 2 कॅन्सल होऊन जाईल ना. हॅलो, नाही समजलं? तुमची जे तुम्ही हे जे 2 कायनेटिक एनर्जी कन्सिडर केले की नाही, हे पाही ही वर ही मी तुम्हाला मागेच काय सांगितलं होतं की हे एक एक एक्सिसची कायनेटिक एनर्जी, या एक्सिसची पण, या एक्सिसची पण आणि या एक्सिसची पण कायनेटिक एनर्जी किती असते? हे प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी असते 1/2 kBt. काय डाऊट याच्यात? ते मिळून 3/2 झालं होतं पहा. आठवलं का? अरे हो सर. प्रत्येकाची कायनेटिक एनर्जी प्रत्येक ऍक्सिस किती कॉन्ट्रीब्युट करतो? 1/2 kBt कॉन्ट्रीब्युट करतो. प्रत्येक ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस, तिन्ही ऍक्सिस 1/2 kBt कॉन्ट्रीब्युट करतात ते. मग तसं या ठिकाणी या फॉर्म्युल्यामध्ये काय होतं माहिती का, की ही जे कायनेटिक एनर्जी आहे 1/2 kBt कॉन्ट्रीब्युट करतं आणि हे पण 1/2 kBt कॉन्ट्रीब्युट करतं. समजलं का? समजलं का? दोघांची जर मी प्लस केली तर मी काय करणार? ट्वाइस ऑफ 1/2 kBt. हे बिघडलं का याच्यामध्ये? काही बिघडलं का याच्यामध्ये? नाही. आणि मग हा 2 आणि हा 2 कॅन्सल. मग तुम्हाला व्हायब्रेशनल कायनेटिक एनर्जी किती भेटली? फक्त kBt. बोल्ट्झमन कॉन्स्टंट इंटू टेम्परेचर. तेवढी तुमची टोटल एनर्जी पैकी एवढी एनर्जी तर तुमची व्हायब्रेशनल एनर्जीच असते. आलं का लक्षात? आलं का लक्षात? नाही समजलं? समजलं सर. सोपं आहे ना रे, त्याच्यामुळे एवढं विचार करायची गोष्ट आहे. So for non-rigid diatomic gases in thermal equilibrium at a temperature T, the mean kinetic energy associated with the translatory motion of a molecule along the 3 direction is 3 into 1/2 of kBt. म्हणजे आता ते झालं ते की 3 ऍक्सिस मध्ये जर नॉन रिजिड डायटोमिक गॅस जर मूव्ह होत असेल तर 3 ऍक्सिस मध्ये मूव्ह होणार, एक्स, वाय आणि झेड. सो त्याची टोटल एनर्जी 3/2 येतेच येते, ते काही वेगळं नाही येते. तिघांची मिळून 3/2 तयार होईल. 3/2 चे ना ते 3/2 kBt. आणि 3/2 कशी तयार झाली होती ती? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस ची 1/2 आणि 1/2 मिळून 3/2 झाली. समजलं का? तोच फॉर्म्युला आहे तो, काही वेगळं नाही त्याच्यामध्ये. सो द कायनेटिक एनर्जी असोसिएटेड विथ द रोटेशनल मोशन अबाउट 2 परपेंडिक्युलर ऍक्सिस. जर 2 परपेंडिक्युलर ऍक्सिस मध्ये ते मूव्ह होत असेल तर फक्त 2 लावायचा. व्हायब्रेशनल एनर्जी सुद्धा मग ट्वाइसच असणार. म्हणजे एका ऍक्सिसवर तुम्ही लाई केलेली गोष्ट असेल तर त्या टाइमची गोष्ट आहे समजा ती. जर तुम्ही एका ऍक्सिसवर लाई केले तर तो 2 ऍक्सिस मध्येच फक्त रोटेशनल मोशन परफॉर्म करतो. म्हणजे तो एक्स ऍक्सिसवर असेल तर तो वाय आणि झेड ऍक्सिस मध्ये रोटेशन परफॉर्म करणार. सो वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस मध्ये रोटेशन परफॉर्म करत असताना त्याची एनर्जी ट्वाइस ऑफ 1/2 kBt झाली. 2 ऍक्सिस मध्ये होईल. व्हायब्रेशनल एनर्जी सुद्धा ट्वाइस ऑफ 1/2 kBtच असते, आपण मागेच पाहिलंय. आणि तुम्हाला टोटल वाली जे ट्रान्सलेशन भेटली होती ती एवढी होती, ते एक्स वाय झेड ऍक्सिसची. समजलं का? समजलं का? हो सर. किती झाली टोटल मिळून मग? किती झाली टोटल मिळून मग? असं कसं रे? सोपं आहे ना, टोटल करायची फक्त. हे बघा, ट्रान्सलेशनल एनर्जी एक्स वाय झेड तिन्ही ऍक्सिस ची किती असणार? 3/2 kBt. काय डाऊट याच्यामध्ये? नसेल. रोटेशनल एनर्जी 2 ऍक्सिस मध्ये आहे, मग त्यांची 2/2 kBt येणार. काय डाऊट याच्यामध्ये? 2 ऍक्सिस ची डायरेक्ट झालं तर प्रॉब्लेम झाला. परत आहे का? हे पहा, 3 टाइम्स इंटू 1/2. आता काही प्रॉब्लेम? 3 ऍक्सिस ची 3 इंटू 1/2 kBt. हा, 3 ऍक्सिस ची
त्यानंतर पहा हे रोटेशनल 2 ऍक्सिस मध्ये होती, वाय आणि झेड ऍक्सिस मध्ये. एक्स ऍक्सिसवर लाय होता तो ऑब्जेक्ट. सो त्या केसमध्ये 2 ट्वाइस इंटू 1/2 केबीटी येणार 2 ऍक्सिसची. आणि तिसरा जो आहे तो व्हायब्रेशनल एनर्जी, ती मी तुम्हाला आता सांगितली, ती पण ट्वाइस असते. दोन प्रकारच्या एनर्जी असतात, ती पण ट्वाइस इंटू 1/2 केबीटी येणार. काही डाऊट याच्यामध्ये? प्रत्येक जण 1/2 केबीटीच परफॉर्म करतो, त्याचा काही प्रश्न नाहीये. फक्त तुम्ही लक्षात घ्या कोणत्या प्रकारची येते. मला किती झालं ते 1/2 केबीटी तुम्ही कॉमनच काढून टाका, म्हणजे त्याचा काही प्रश्न झाला नाही. हा 3 + 2 + 2 किती झाले ते? किती झाले? 3 + 2 + 2 7 इंटू 1/2 केबीटी. एवढी एनर्जी तुमची टोटल एनर्जी झाली. म्हणजे तुमची टोटल एनर्जी जे काय दिली गेली आहे ती आहे 7/2 केबीटी. आलं का लक्षात? हो. सर्वांची मिळून. हे लक्षात ठेवा, हे फक्त विषय असायचे. हे काय एवढं डीपने सांगतोय मी. कधी कधी काय करतात न्यूमेरिकल्स मध्ये, रोटेशनल एनर्जी दिलेलीच नसते आणि व्हायब्रेशनल सांगितलेली असते. व्हायब्रेशनल दिलेली नसते, फक्त ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल एनर्जी बद्दल डिस्कशन असतं. मग व्हायब्रेशनल 0 घ्यायची असते. तुम्हाला तिन्ही एनर्जी कशा असतात, किती येतात ते समजलं पाहिजे, आणि त्यांचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते पण समजलं पाहिजे. या ठिकाणी तो एक इक्विपार्टिशन लॉ वरून एक गोष्ट डिसाइड करतो. तो म्हणतो फॉर अ गॅससाठी इन थर्मल इक्विलिब्रियम ऍट अ टेम्परेचर टी. जर गॅस थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असेल टेम्परेचर टी ला, तर ऍव्हरेज एनर्जी ऑफ मोलिक्यूल असोसिएट विथ इच क्वाड्रेटिक टर्म. प्रत्येक टर्म साठी तुम्हाला 1/2 केबीटीज भेटते. समजलं? हो. समजलं का? आता सांगितलं मी सगळ्यांचं 1/2 केबीटीज घेतलं मी. एवढ्या डीप मध्ये जायची गरज अशासाठी होती की ते चेंज झालं तर समजलं पाहिजे पुढे. त्याचा टॉपिक तितका महत्वाचा नाही. आता हा एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मागच्याच लेक्चर मध्ये डिस्कस करून झालंय आपलं. CPCV या गोष्टी मागच्या वेळेस मी डिस्कस केल्या होत्या पहा, आणि तुम्हाला सांगितलं होतं परत सांगणार नाही. सो समजून घ्या पहिले इकडे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय असतं. पुन्हा एकदा सांगतो. यस हा शब्द वापरतात जनरली त्याच्यासाठी. ओके, जर आपण यस शब्द वापरतात स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीसाठी, यस शब्द वापरतात. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? 1 ग्रॅम 1 ग्रॅम ऑफ सबस्टन्सला किती हीट द्यायची, खालनाची किती हीट, म्हणजे हीट किती द्यायची, हाऊ मच हीट रिक्वायर्ड टू राईज, याचं टेम्परेचर आपल्याला राईज करायचंय, टू राईज टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस. समजलं का? क्वेश्चन काय ते? स्पेसिफिक हीट रिक्वायर्ड टू राईज 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम इज कॉल्ड एज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट मटेरियल. 1 ग्रॅम किंवा 1 kg तुम्ही काही कन्सिडर करू शकता, ती युनिट मध्ये फरक पडतो फक्त. सो 1 ग्रॅमची 1 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर वाढण्यासाठी लागणारी हीट. ओके ओके. हो सर. हा, आता नीट लक्षात घ्या, याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. स्पेसिफिक हीट म्हणजे SP आणि SV. तुमचं जे टेम्परेचर आहे ते 2 गोष्टींनी वाढतं. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं असेल तर तुम्ही जर प्रेशर हाय अप्लाय केलं तर तुमचं टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज होतं. म्हणजे तुम्ही पहा, जर तुम्ही जास्त प्रेशर जर अप्लाय करणार तर टेम्परेचर वाढतं. तिथनं प्रेशरमुळे टेम्परेचर वाढतं आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे पण टेम्परेचर कमी किंवा जास्त होत असतं. ओके, कारण ते कायनेटिक एनर्जी त्याच्यामध्ये बिल्ड होत असते व्हॉल्यूम वाढल्यामुळे. सो टेम्परेचर हाय किंवा लेस होण्याचा का चान्स त्याला व्हॉल्यूम मुळे. टेम्परेचर 2 पॅरामीटरनी चेंज होतं, प्रेशर आणि व्हॉल्यूम. मग तुम्हाला टेम्परेचर फक्त हीटमुळे चेंज करायचे, ना की प्रेशर आणि व्हॉल्यूममुळे. मग तुम्ही काय म्हणतात? स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे CP. म्हणजे अर्थ काय की हे जे प्रोसेस होणार आहे 1 ग्रॅम टेम्परेचर वाढवायची, 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी राईज करण्यासाठी लागणारी हीट रिक्वायर्ड कधी पण केव्हा? जेव्हा प्रेशर कसं असेल? कॉन्स्टंट. समजलं का? म्हणजे प्रेशर मध्ये बिलकुल चेंज करायचं नाही आणि त्यावेळेस ही प्रोसिजर करायची.
म्हणजे त्या सबस्टन्सला घ्यायचं, हीट द्यायची आणि ते जेवढी हीट डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढण्यासाठी लागेल तेवढी हीट म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आलं लक्षात? बिकॉज जर तुम्ही प्रेशर चेंज केलं त्या प्रेशरमुळे या टेम्परेचरवर फरक पडतो. सो तुम्हाला जे हीट रिक्वायर्ड होती तिच्यामध्ये फेरफार होते. आपण ते प्रेशर चेंज करत नाही. आणि हीच गोष्ट सेम व्हॉल्यूमसाठी हा 1 ग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी राईज करण्यासाठी लागणारी हीट म्हणजे रिक्वायर्ड हीट बरोबर, पण केव्हाची जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तेव्हा. म्हणजे व्हॉल्यूम मध्ये बिलकुल चेंज करायचं नाही आणि त्यावेळेस ही प्रोसिजर करायची. व्हॉल्यूम मध्ये नाही चेंज व्हायला पाहिजे, फक्त तेव्हा हीट द्यायची, टेम्परेचर मेजर करायचं 1 डिग्री सेल्सिअस राहायचं. मग त्यात प्रेशर चेंज झालं चालतं, पण व्हॉल्यूम मध्ये चेंज नाही व्हायचं. सो अशा टाईपच्या दोन प्रोसिजर असतात, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि डाऊट नाही. हा, आता हा एस वर्डच्या जागी जेव्हा मी सी हा वर्ड यूज करतो, सीपी आणि सीव्ही, तर सी या शब्दाचं मिनिंग असतं मोलर स्पेसिफिक हीट. समजलं का? मोलर म्हणजे काय? एका मोलिक्युलची, म्हणजे जो याची कन्सेप्ट कशी होईल, मग जे तुम्ही सबस्टन्स घेत होते तो 1 ग्रॅम घेण्याच्या ऐवजी 1 मोल घ्यावा लागतो. आलं का लक्षात? कॉन्सेप्ट सेम आहे, फक्त 1 ग्रॅम सबस्टन्सच्या जागी 1 मोल सबस्टन्स घ्यायचा. 1 मोल सबस्टन्सची टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनी राईज करण्यासाठी रिक्वायर्ड हीट. समजलं? when pressure is constant. आलं लक्षात? हो. आणि हे सीव्ही म्हणजे काय होईल? सीव्ही म्हणजे तेच असेल, 1 मोल ऑफ सबस्टन्सची 1 डिग्री सेल्सिअसनी टेम्परेचर राईज करण्यासाठी रिक्वायर्ड हीट किती असेल ते, म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असते. आणि ही प्रोसेस केव्हा करायची? जेव्हा व्हॉल्यूम कसा असेल? कॉन्स्टंट असेल. समजलं? फक्त फरक कुठं पडला सी मध्ये? तो फरक फक्त या ठिकाणी पडतो, तुम्ही काय कन्सिडरेशन करताय. जर तुम्ही हा सी शब्द यूज करताय तर तुम्हाला 1 मोल कन्सिडर करावं लागेल, आणि जर तुम्ही यस यूज करताय तर तुम्ही आयदर ग्रॅम किंवा केजी कन्सिडर करू शकता. समजलं? यस लेटर जर तुम्ही यूज केला. ओके. हो. सी शब्द यूज करताना मोलर स्पेसिफिक हीट हा शब्द वापरायचा, आणि यस जर लेटर यूज होत असेल तर त्यावेळेला फक्त स्पेसिफिक हीट हे वर्डिंग यूज केले जाते. सो दोघांमध्ये फरक आहे. सो या गोष्टी डिटेल मध्ये अभ्यासा, कारण तो टॉपिक आहे आपल्याला सेपरेट. क्लिअर झालं असेल मला असं वाटतं हे तुम्हाला. ओके. सीपीसीव्ही या कसं आहे काय. सो स्पेसिफिक हीटचं रिलेशन हे मेयर्स रिलेशन म्हणून ओळखलं जातं. ओके. याच्यावरती तुम्हाला टॉपिक असं विचारलं जाणं थेरॉटिकल मध्ये जरा अवघड आहे, फक्त न्यूमेरिकल साठी तुम्ही याला अंडरस्टँड करावं अशी अपेक्षा आहे माझी. याच्यामध्ये पहा, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि मोलर स्पेसिफिक हीट कॉन्स्टंट प्रेशर याचे या मेयर्सनी काही रिलेशन तयार केले दोघांचे एकमेकांमध्ये, म्हणजे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर दोघांचे एकमेकांमध्ये, म्हणजे सीपी आणि सीव्हीचं एकमेकाशी रिलेशन काय असेल याच्याबद्दल डिस्कशन येतं. सो या ठिकाणी हा काय म्हणतो पहा, की तुमची जेवढी हीट मधला जो चेंज असतो, म्हणजे चेंज इन हीट किती असतो? तर चेंज इन हीट असतो, हीट समजतं ना, हे क्यू म्हणजे हीट असतं, म्हणजे तुमच्या हीट मध्ये जो फरक पडलेला आहे, तुम्ही जेवढी हीट सप्लाय केलेली त्या हीट मध्ये जो डिफरन्स आलेला आहे, चेंज इन हीट म्हणजे सुरुवातीची हीट आणि नंतरची हीट याच्यामधला डिफरन्स, हा चेंज इन हीट कोणा एवढा असतो? तर हा सीव्ही इंटू चेंज टेम्परेचर एवढा असतो. कारण सिंपल गोष्ट आहे, तुमची हीट ही टेम्परेचरवर डिपेंड असते, बरोबर? हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे चेंज इन हीट हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर असणार. पण हे प्रोपोर्शनॅलिटी साइन काढण्याच्या बदल्या आपल्याला एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकावा लागतो, त्याला म्हणतो आपण सीव्ही. आता ते आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हटलंय म्हणून सीव्ही टाकणार, आणि कॉन्स्टंट प्रेशर म्हटलं तर सीव्ही टाकणार. समजलं का? हो सर. समजलं का? आता हे झालं कॉन्स्टंट व्हॉल्यूमची प्रोसेस मधलं. सेम गोष्ट याच्यात पण असणार, की चेंज इन हीट, मला जर चेंज इन हीट पाहिजे असेल, चेंज इन हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर असेल,
जेवढा टेम्परेचर मध्ये चेंज होईल तेवढाच हीट मध्ये चेंज झालेला असतो. साधे गोष्ट आहे. बरोबर. जेवढा हीट मध्ये टेम्परेचर होईल तेवढा जेवढा हीट मध्ये चेंज होईल तेवढा टेम्परेचर मध्ये चेंज होईल. नीट लक्षात ठेवा, हीटचा टेम्परेचर हा डेरिव्हेटिव्ह आहे. ओके, नीट गोष्ट लक्षात ठेवा. टेम्परेचर हीट दिल्यानंतर भेटतं, ना की टेम्परेचर दिल्यामुळे हीट भेटते. आलं का लक्षात? हे समजलं का मी काय म्हणतोय? हीट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि टेम्परेचर ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचं, हीट मुळे टेम्परेचर भेटतं, टेम्परेचर मुळे हीट नाही भेटत. ओके, फंडामेंटल गोष्ट आहे खूप. सो कधी पण मी असं शब्द वापरणार तुम्हाला, हीट मुळे टेम्परेचर मध्ये चेंज होतो. कधी पण लक्षात ठेवा. मग तो लॅटेंट हीट हा कन्सेप्ट तुम्हाला तिथं, लॅटेंट हीट हा शब्द जेव्हा येतो तुम्हाला थर्मोडायनामिक्स मध्ये, दॅट टाइम तुम्हाला तो डिफरन्स जाणवतो की टेम्परेचर आणि हीट मध्ये डिफरन्स असतो. लॅटेंट हीट ही अशी हीट असते जी दिली जाते पण दिसत नाही टेम्परेचरच्या फॉर्म मध्ये. सो टेम्परेचर ही डिराइव्ड क्वांटिटी. टेम्परेचर तुम्ही हीट दिल्यामुळे टेम्परेचर वाढतं किंवा कमी होत जातं. टेम्परेचर हे मेजरिंग याच्यामध्ये येतं, म्हणजे तुम्ही त्याला मेजर करता की किती टेम्परेचर वाढतंय किती कमी होतंय, ही डिराइव्ड क्वांटिटी आहे. मग असं कन्सिडर केलं जातं फिजिक्स मध्ये की टेम्परेचर हा डेरिव्हेटिव्ह आहे कुणाचा? हीटचा. समजलं? हीट पासून डिराइव्ह झालेली क्वांटिटी. सो चेंज इन हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन टेम्परेचर असणार डेफिनेटली. सो जेवढा हीट मध्ये चेंज होईल तेवढाच टेम्परेचर मध्ये चेंज होणार आहे. आणि हे प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढल्याच्या बदल्या मी चेंज इन हीट इज इक्वल टू, आता ही प्रोसेस मी ऍट कॉन्स्टंट प्रेशर जर केली असेल तर मग इथं सिम्पली लिहिणार चेंज इन टेम्परेचर. हे डाऊट याच्यामध्ये? मी प्रोसेस दोन प्रकारे करू शकतो, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. समजलं? समजलं का? हॅलो, हे समजलं का? हो सर, समजलं. हा, आता पुढे पहा. मग आता विषय असा इथं की यांनी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा यूज केला इथं. चेंज इन हीटचा फॉर्म्युला काय तयार होईल? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स कोण सांगेल मला? काय होतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? काय होतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट? झाले ना थर्मोडायनामिक्स मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स? काय होतं फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट? स्टेटमेंट म्हणजे ते थेरॉटिकल नाही सांगितलं तरी, फॉर्म्युला सांगितलं तरी चालेल, सफिशियंट. हा बोला. अरे खूप सोपं होतं ना रे. कुठल्याही सिस्टीमला जेवढी हीट दिली जाते ती हीट त्याची वर्क मध्ये कन्वर्ट होते, प्लस त्याची इंटरनल एनर्जी त्याला काहीतरी खाऊन जाते. समजलं का? समजलं का? नाही? अरे एक इंजिन आहे, समजा एक इंजिन आहे, हीट इंजिन आहे समजा, ते हीटवर चालणारं इंजिन आहे. पूर्वीच्या काळी होते ते स्टीम इंजिन वगैरे. तर एक इंजिन आहे, या इंजिनला मी हीट सप्लाय केली, हीट ही सप्लाय केली मला. तर याच्यापासून जे वर्क भेटणार आहे ते तसं हीट एवढं वर्क भेटेल का? नाही भेटणार. कारण ह्या इंजिन मध्ये बऱ्यापैकी हीट ऍटमॉस्फिअर मुळे, त्याच्या स्वतःच्या इंटरनल मॉलिक्युलर अट्रॅक्शन वगैरे किंवा त्याची व्हायब्रेशनल एनर्जी, या सगळ्यामध्ये रेजिस्टन्स तयार होईल. त्याच्या इंटरनल रेजिस्टन्स असेल, त्याच्या मॉलिक्युल मधलं मॉलिक्युल त्याची काहीतरी एनर्जी कंझ्युम करतील, काहीतरी हीट कंझ्युम करतील आणि त्याच्यानंतर ते बाहेर आउटपुट देतील. सो इंजिन साठी काहीतरी एनर्जी कंझ्युम केली जाते की नाही? काहीतरी एनर्जी कंझ्युम केली जाईल ना, त्याला आपण इंटरनल एनर्जी म्हणतो. त्याने कंझ्युम केलेली एनर्जी इंटरनल एनर्जी. आता तुम्ही दिलेली सप्लाय केलेलं म्हणजे इनपुट हे कोणा एवढं असेल? इनपुट हे कोणा एवढं असेल? हे इंटरनल एनर्जी आणि हे वर्क, या दोघांची प्लस एवढं असेल. हो सर. याला म्हणतात फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय मोठी गोष्ट आहे याच्यामध्ये? सप्लाय केलेली हीट हे त्या मशीनने खाल्लेल्या एनर्जी आणि तिथे दिलेलं वर्क याची दोघांची प्लस असते. टू इझी. पुढे पहा. मग आता इथं तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये यांनी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले. म्हणजे पहिल्या याची हीट आणि दुसऱ्याची हीट त्याने तिथे सबस्टिट्यूट करतो तो,
आता या ठिकाणी काय करतो पहा, इक्वेशन नंबर 223 आणि 324 म्हणजे हे दोन इक्वेशन घेतो तो. तर इथं त्यांनी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वापरला आहे आणि या ठिकाणी दोन्ही कन्सिडर केलंय की साधी गोष्ट आहे, जर मी तुम्हाला आठवत असेल, तुम्हाला म्हटलं असेल पहा की जर व्हॉल्यूम चेंज होणार नाही तर वर्क होणार नाही. आठवतं का? हो सर. आठवतं का? कारण हो. एक गोष्ट, व्हॉल्यूम चेंज होणं म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट होतं इनडायरेक्टली थर्मोडायनामिक्स. व्हॉल्यूम चेंज झाला म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट झाल्याशिवाय वर्क पॉसिबलच नाहीये, कारण वर्कचा फॉर्म्युलाच आहे तो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर? म्हणजे वर्क असतं. जर डिस्प्लेसमेंट झिरो झालं तर फोर्सने झिरोला मल्टिप्लाय केलं तर आन्सर झिरोच होणार आहे. सो ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट नाही वर्क नाही. डिस्प्लेसमेंट थर्मोडायनामिक्स मध्ये व्हॉल्यूम हा इंडिकेट करतो. व्हॉल्यूम वाढला म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं, व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे डिस्प्लेसमेंट नाही, किंवा व्हॉल्यूम जास्त आहे म्हणजे बिलकुल झिरो आहे. सो व्हॉल्यूम कॉन्स्टंट असणं म्हणजे डिस्प्लेसमेंट झिरो असणं आणि त्याच्यामुळे वर्क डन झिरो होणार. बरोबर? मग या ठिकाणी तुम्हाला डेरिव्हेशन असे येते की ही जी पहिली जी केस होती, फर्स्ट केस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वरून आलेली केस आहे. आता कशी आली ती? तर ती अशासाठी आली की तुम्हाला माहिती आहे की जे तुमची हीट असते, जे तुमची चेंज इन हीट असते ती काय असते, CV आणि चेंज इन टेम्परेचर एवढी असते. हे तुम्हाला मी मागे सांगितलं प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट टाकून. आणि तुम्हाला मी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पण शिकवलेला आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय म्हणतो, चेंज इन हीट ही चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस चेंज इन वर्क एवढी असते. काही डाऊट याच्यामध्ये? आताच सांगितलं, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, हीट ही इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन एवढी असते. काही डाऊट? नाही सर. हा, आता या ठिकाणी तुम्ही काय कन्सिडर केलंय, ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम कसं आहे, कॉन्स्टंट आहे. जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर वर्क होईल का? नाही. होणारच नाही. सो या ठिकाणी तुम्ही DW नाही घेतलं तरी चालेल या केसमध्ये, कारण व्हॉल्यूम चेंज होणार नाहीये. सो वर्क डन झिरो राहणार. सो या केसमध्ये चेंज इन हीट इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी एवढी असेल. बरोबर? हो. आणि मी चेंज इन हीटचा फॉर्म्युला हा टाकू शकतो का, CVDT? हो सर. टाकूच शकतो. सो मी असं म्हणू शकतो CVDT इज इक्वल टू D, म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी ही CVDT एवढी असते. काही प्रश्न याच्यामध्ये? नाही सर. हा, आता हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. याला इक्वेशन नंबर 1 मार्क करून घ्या आता सध्याला. आता मी पुढच्या स्टेटमेंट मध्ये घुसतोय. मग आता मी सेम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पुढे पण लावतो ऍट कॉन्स्टंट प्रेशरच्या केसमध्ये. प्रेशर कॉन्स्टंट असतानाची केस. आता प्रेशर जर कॉन्स्टंट आहे तर व्हॉल्यूम चेंज होऊ शकतो, त्याच्याबद्दल तुम्ही काही बोलले नाहीये. सो व्हॉल्यूम कॅन बी चेंज. या केसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे हे चेंज इन हीट इज इक्वल टू काय असतं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आणि चेंज इन टेम्परेचर. हे आपण मागेच पाहिलं, हा एक फॉर्म्युला. बरोबर ना, CP आणि DT. हो सर. घेतलं. आणि तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पण माहितीये. अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, चेंज इन हीट इज इक्वल टू चेंज इन इंटरनल एनर्जी चेंज इन वर्क डन असलं पाहिजे. बरोबर? हो. मी ह्या DQ च्या जागी हे टाकू शकतो का, CPT? हो. हो सर. सो मी हे अप्लाय करू शकतो इथं. हे मी CPDT अप्लाय करणार. आणि मला मागच्या इक्वेशन मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, याला इक्वेशन नंबर मार्क करा. तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं चेंज इन इंटरनल एनर्जी ही CVDT एवढी आली होती. आठवलं का ते इक्वेशन नंबर मार्क केलेलं? हो. मग ह्या DE च्या जागी मी जर मी ते सप्लाय केलं तर चालेल का? हो सबस्टिट्यूट सर. केलं चालेल ना? हा. आणि हे वर्क डन समजा राहील, समजा चेंज इन वर्क डन, कारण वर्क डन होणार आहे, कारण व्हॉल्यूम चेंज होणार आहे. ओके, हो. इथपर्यंत समजलं प्रत्येकाला? हे कसं घुसवतोय तो. समजा तुम्हाला मेयर्स इक्वेशन जर आलं प्रूव्ह करा वगैरे, तर लक्षात राहिलं पाहिजे कसं मर्ज करायचं ते एकमेकांमध्ये. थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे मर्जिंग जरा, पण तसं पाहायला गेलं तर सोपी ती. मग तुम्हाला हे इक्वेशन इथं पाहायला भेटतील.
हे पहा, मी जे तुम्हाला काढून दाखवलं, सीपीडीटी इज इक्वल टू सीव्हीडीटी इज इक्वल प्लस डीडब्ल्यू. दिसतंय हे पहा, हे जे काढून दाखवलं मी तुम्हाला, सीपीडीटी इज इक्वल टू सीव्हीडीटी प्लस डीडब्ल्यू, ते तुम्हाला इथं पाहायला भेटते. ओके हो सर. ओके. हा, देन पुढे काय होणार आहे, आपल्याला सीपी आणि सीव्ही मधलं रिलेशन पाहिजे. आपण सीपी आणि सीव्ही ला जवळ घेऊन येणार. सो ह्या सीव्ही ला तिकडे शिफ्ट करून घ्या. सो काय होणार आहे पहा, सीपी डीटी आणि हा सीव्ही तिकडे मायनस होणार. सो मायनस सीव्हीडीटी इज इक्वल टू डीडब्ल्यू राहिलं, म्हणजे चेंज इन वर्क. ओके. हो. यातनं हा डीटी आणि हा डीटी कॉमन निघेल. सो सीपी मायनस सीव्ही तयार होईल. सो सीपी मायनस सीव्ही कॉमन निघाला डीटी, चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू चेंज इन वर्क डन झालं. ओके. हो. हो सर. आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे थर्मोडायनामिक्स मध्ये की चेंज इन वर्क डन म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूमचा प्रोडक्ट असतो. वर्क म्हणजे काय असतं, पीव्ही. आणि या ठिकाणी वर्क जे होतं ते चेंज इन व्हॉल्यूम मुळे होतं, म्हणून आपण प्रेशर तर कॉन्स्टंट आहे या प्रोसेसमध्ये प्रेशर कॉन्स्टंट होतं. सो मी या प्रेशरला कॉन्स्टंट ठेवू शकतो. आणि जो चेंज होणार आहे तो चेंज कोणात होणार आहे, चेंज इन व्हॉल्यूम मध्ये होणार आहे. सो वर्क डनला मी प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम लिहिलं, काही वेगळं का? नाही. पीव्ही म्हणजे प्रेशर, पीव्ही म्हणजे वर्क डन असतं. आपण पाहिलंय थर्मोडायनामिक्स मध्ये प्रेशर इंटू व्हॉल्यूमचा प्रोडक्ट म्हणजे वर्क डन होतं. सो चेंज इन वर्क डन हे चेंज इन व्हॉल्यूम मुळे होणार आहे, बिकॉज प्रेशर कॉन्स्टंट आहे त्या प्रोसेसमध्ये, आणि तो व्हॉल्यूम चेंज झाल्यामुळेच ते वर्क डन पॉसिबल होतं. समजलं? हो. हा, आता या ठिकाणी परत थोडस तुम्हाला अजून मर्ज व्हावं लागेल. या ठिकाणी पण तुम्हाला भेटले सीपी मायनस सीव्ही इंटू डीटी इज इक्वल टू पीडीव्ही. परंतु समजलंय कसं काढलं तर? समजलं. सो तुम्हाला हे रिलेशन इथं आलेलं आहे पाहिजे, इथपर्यंत तुम्ही आलेले असाल समजा डेरिव्हेशन मध्ये. आता परत तेच तुम्ही एका मोल साठी काढताय. एका मोल तुमचा गॅस सबस्टन्स किती होता, 1 ग्रॅम 1 kg होता का? नाही, तुम्ही सी घेतलाय, मोलर स्पेसिफिक हीट घेतली, म्हणजे 1 मोल तुमचा सबस्टन्स आहे. जर 1 मोल सबस्टन्स असेल गॅसचा, तर तुम्हाला गॅस इक्वेशन लावता येतं, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी. बरोबर? गॅस इक्वेशन काय म्हणतं, पीव्ही इज इक्वल टू एन आर टी असतं. एन चा अर्थ काय असतो, नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल किती इथं, 1, एकच मोल आहे ना. हो. हा, म्हणजे तुम्हाला पीव्ही इज इक्वल टू 1 आरटी असं लिहिता येईल. आणि 1 आरटी लिहिलं काय, नाही लिहिलं काय फरक पडतो का? म्हणजे पीव्ही इज इक्वल टू आरटी लिहिता येईल या केसमध्ये. काय डाऊट? नाही. समजलं हे व्यवस्थित? आरटीच का आलं, एन कुठे गेला? हो. हा, नीट लक्षात घ्या, थोडस ट्रिकी रिलेशन आहे, म्हणून इतकं डीप मध्ये एक्सप्लेन करतोय त्याला. मग हे जे तुम्ही पीव्ही जे आणलं होतं, आता याच्यामध्ये हे जे रिलेशन आहे याच्यामध्ये आपल्याला जी टर्म पाहिजे ती पीडीव्ही पाहिजे. आणि आपल्याला पीव्ही भेटलेली, म्हणजे आपल्या याच्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे बट व्हॉल्यूम चेंज होतोय. जर हा व्हॉल्यूम चेंज होणार तर हा आर जो की गॅस कॉन्स्टंट आहे त्याला काही फरक पडत नाही, पण टेम्परेचर चेंज होईल ना. व्हॉल्यूम चेंज झाला, टेम्परेचर चेंज होईल. समजलं? हो. आर ला का फरक पडत नाही, कारण आर हा गॅस कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज होत नसते. सो मी जर सिन्स प्रेशर जर कॉन्स्टंट आहे बट व्हॉल्यूम चेंज होतो, सो प्रेशर मध्ये दिसणार नाहीये कारण आपण प्रेशर कॉन्स्टंटची प्रोसेस घेतली आहे, बट चेंज इन व्हॉल्यूम होणार आहे. सो चेंज इन टेम्परेचर सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल, बिकॉज व्हॉल्यूम चेंज झाला तर टेम्परेचर सुद्धा चेंज होणार. मी तुम्हाला मागे सांगितलं, टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम अँड प्रेशर ऑल्सो. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणण्यापेक्षा प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम अँड टेम्परेचर ऑल्सो. ओके. सो व्हॉल्यूम आणि प्रेशर चेंज होणार तर टेम्परेचर सुद्धा चेंज होतच होतं. सो यामध्ये मी ही टर्म तयार केली पहा, पीडीव्ही इज इक्वल टू आरडीटी, आणि ही पीडीव्ही टर्म मी घेणार आणि या ठिकाणी टाकून देणार. समजलं का? हो. मग तुम्हाला इथं पाहायला भेटते पहा, पीडीव्ही या टर्मच्या की तुम्हाला आरडीटी ही टर्म पाहायला भेटेल पहा खाली. ओके. ओके. हो सर. हा, आणि या केसमध्ये
हे dt आणि dt कॅन्सल होऊन जाईल, कारण तो डिनॉमिनेटर मध्ये येईल इकडे, तो कॅन्सल होऊन जाईल. मग तुम्हाला फक्त भेटणार Cp मायनस Cv इज इक्वल टू आर. क्लिअर? हो. हा, याला म्हणतात मेयर्स रिलेशन. जर तुम्हाला कोणी सांगितलं मेयर्स रिलेशन प्रूव्ह करा, तर प्रूव्ह करावं लागेल. पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे लास्टला, Cp मायनस Cv इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट असतो आर. केडाव टीचर, याला म्हणतात मेयर्स रिलेशन बिटवीन Cp आणि Cv. ओके, हो. हा लक्षात ठेवा ही गोष्ट, ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, खूप आयएमपी गोष्ट आहे. हे सर्व ठिकाणी सर्व न्यूमेरिकल्स मध्ये युज होणारी गोष्ट आहे. कारण Cp Cv नीट देत नाही. तुम्हाला न्यूमेरिकल कठीण करायचं झालं की ते स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये व्हेरिएशन करणार, मेयर्स रिलेशन वरून तुम्हाला ते काढायला सांगणार. दॅट टाइम तो न्यूमेरिकल थोडा हार्ड होणार. सो न्यूमेरिकलची हार्डनेस लेवल याच्यानेच वाढते. म्हणून तुम्हाला इतकं डिटेलमध्ये व्यवस्थित डिस्क्राईब केलंय, नाही तर गरज नव्हतं. सो मेयर्स रिलेशन एकदम पाठ असलं पाहिजे. Cp मायनस Cv प्रेशरचं पहिले घ्यायचं, व्हॉल्यूमचं नंतर घ्यायचं, उलट करायचं नाही. जर तुम्ही याला थोडस जरी गडबड केली, म्हणजे तुम्ही असं म्हटलं Cv मायनस Cp, तर गडबडून जाईल. समजलं का? आणि जर Cv मायनस Cp घेतलं तर मग मायनस आर घ्या घेताना. आलं का लक्षात? उलट सोलट करू नका. Cp मायनस Cv लक्षात ठेवा. P आणि V, P मधनं V मायनस करायचा कधी पण, आणि त्याचा आन्सर आर येतो. ओके, हो. तर हा टॉपिक थोडासा एक्सप्लेन करून टाकतो आता आलाच तर, आणि मग इथं थांबून जाईल. मग थोडा महत्वाचा टॉपिक आहे. ओके, तर आता याच्यामध्ये कसं असतं, समटाइम्स काय होतं, तुम्हाला मेकॅनिकल इक्विव्हॅलन्स ऑफ हीट दिलेला असतो क्वेश्चन मध्ये. म्हणजे मेकॅनिकल वर्क होत असतं आणि मेकॅनिकल सिस्टीम जी असते ती काहीतरी हीट ऍब्सॉर्ब करत असते. म्हणजे तुम्हाला त्याचा इक्विव्हॅलन्स दिलेला असतो, मेकॅनिकल सिस्टीमने किती हीट ऍब्सॉर्ब केली हे ऑलरेडी सांगून ठेवलेलं असतं. तर जेव्हा अशी गोष्ट असते की मेकॅनिकल इक्विव्हॅलन्स ऑफ हीट तुम्हाला ऑलरेडी गिव्हन दिलेला असेल, म्हणजे मेकॅनिकल सिस्टीमने किती हीट स्वतः ऍब्सॉर्ब करून घेतली हे तुम्हाला एक्स्ट्रा किती सप्लाय करावी लागेल, किंवा मेकॅनिकल सिस्टीम लॉस किती करवते याच्याबद्दल तुम्हाला काही व्हॅल्यू दिलेली असते. असं सांगितलेलं असतं क्वेश्चन मध्ये की मेकॅनिकल इक्विव्हॅलन्स हीट एवढा एवढा आहे म्हणून, ज्याची व्हॅल्यू असते ती. समजलं? तो हो. दिलेला हो. असतो, ते काढायची गरज नाही तुम्हाला, फक्त मेन्शन असेल ते. आता जेव्हा मेन्शन केलेलं नसतं तेव्हा अझूम करतो आपण की मेकॅनिकल सिस्टीमनी कुठलाच लॉस करवलेला नाही. पण जेव्हा ते दिलेलं असतं तेव्हा तो लॉस पण तुम्हाला कन्सिडर करावा लागतो. हा लक्षात, कारण ते दिलंय तर लॉस कन्सिडर करावा लागेल. सो जर तुम्हाला मेकॅनिकल इक्विव्हॅलन्स ऑफ हीट म्हणजे हे जर दिलेलं असेल तर तुम्ही काय करणार, तो जो तुमचा Cp आणि Cv चा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये फक्त तो लॉस इकडे डिवाइड करा आरच्या खाली, जे त्याची व्हॅल्यू गिव्हन असते तुम्हाला, त्याच्याबद्दल विचार करायची गरज नाही, फक्त शब्द लक्षात ठेवा. फॉर्म्युला काय तयार होऊन जातो, तो Cp मायनस Cv इज इक्वल टू गॅस कॉन्स्टंट डिवाइड बाय G, मेकॅनिकल इक्विव्हॅलन्स ऑफ हीट, जेचा अर्थ. ओके, क्वेश्चन मध्ये ऑलरेडी गिव्हन असेल, याच्याबद्दल काढा बिडा असं काही नाही. ओके, सो याच्याकडे थोडंसं लक्ष ठेवा. थोडं अजून याला व्हेरिएशन करता येतं मोलर मासच्या फॉर्मॅटमध्ये. आता मोलर स्पेसिफिक हीट काढ, पण जर मला मोलर मासच्या फॉर्मॅटमध्ये त्याला थोडंसं कन्वर्ट करायचं असेल तर थोडं लक्ष ठेवा इकडे. मोलर स्पेसिफिक हीट आणि स्पेसिफिक हीट यांच्यामध्ये जेव्हा आपल्याला रिलेशन सांगायचं असतं तेव्हा मोलर मास त्याच्यामध्ये घुसतो. म्हणजे तुम्ही जेव्हा मोलर मासनी तुमच्या स्पेसिफिक हीटला मल्टिप्लाय करतात तेव्हा तुम्हाला मोलर स्पेसिफिक हीट भेटते. काय सांगितलं मी, समजलं का? नीट पहा मी काय बोललो ते. तुम्हाला जर मोलर स्पेसिफिक हीट पाहिजे असेल, केमिस्ट्रीचा पार्ट आहे हा, मोलर स्पेसिफिक हीट पाहिजे असेल म्हणजे जसं की सी, आता ते Cp किंवा Cv दोन्ही असू शकतात, म्हणजे Cp Cv व्हॉट एव्हर. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल की तुम्हाला तुमचं मोलर मास, म्हणजे मी Cp ची गोष्ट सांगतो, Cv ची पण गोष्ट सांगतो, दोन्ही गोष्टी घेतो. तर Cp चा अर्थ आणि Cv चा अर्थ काय असतो पहा. जर आपल्याला स्पेसिफिक हीट मध्ये त्याचा व्हॅल्यू पाहिजे असेल, यस म्हणजे काय स्पेसिफिक हीट असते, तर तुम्हाला MO म्हणजे मोलर मास इंटू त्याची स्पेसिफिक हीट, मी मोलर स्पेसिफिक हीट हा शब्द वापरलेला नाहीये, स्पेसिफिक हीट इंटू मोलर मास केलं की आपल्याला मोलर स्पेसिफिक हीट भेटते. समजलं का? तसं याचं पण असेल पहा, मोलर मास
इंटू स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, यांचा प्रॉडक्ट म्हणजे मोलर स्पेसिफिक हीट भेटणार. क्लिअर क्लिअर. हो. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो पहा, इकडे खाली डिस्क्राईब करून, मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे C इज इक्वल टू मोलर मास म्हणजे MO म्हणजे M नॉट म्हणतात त्याला, इंटू स्पेसिफिक हीट म्हणजे S. आता ते S, P किंवा V असे दोन्ही केस मध्ये असू शकते. हे समजलं का तुम्हाला मी काय बोललो ते? मोलर स्पेसिफिक हीट ही मोलर मास इंटू स्पेसिफिक हीट असते. ओके. हो. आयदर ती ऍट कॉन्स्टंट प्रेशर और ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम दोन्ही केसेस मध्ये असू शकते. सो थोडं मोठं होतंय लेक्चर, पण राहू द्या, संपून टाकू हा टॉपिक. मग तुम्हाला हे दोन्ही फॉर्म्युले असे पाहायला भेटत आहेत, CP आणि CV चा. ओके. सो याला आता मी थोडंसं रिअरेंज करतो आपल्या मेन फॉर्म्युल्यामध्ये. आपला मेन फॉर्म्युला होता पहा, CP मायनस CV इज इक्वल टू R अपॉन J. तो केमिकल इक्विव्हॅलन्स होता खालचा J. याच्यामध्ये CP चा फॉर्म्युला तुम्हाला मोलर स्पेसिफिक हीटचा स्पेसिफिक हीट मध्ये काढता येतो. त्याला कसं काढणार? मोलर मास इंटू स्पेसिफिक ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस मोलर मास इंटू स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू R अपॉन J. डाऊट याच्यात? हा, चालेल ना सर? चालेल ना सर? हॅलो. हा सर. हा, आता याच्यात ना MO म्हणजे मोलर मास कॉमन काढून घ्या. सो तुम्हाला काय भेटणार पहा, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इंटू मोलर मास इज इक्वल टू R अपॉन J असतं. जर मला फक्त स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मी मोलर स्पेसिफिक हीट हा शब्द वापरत नाही, हा हीट शब्दाकडे लक्ष द्या. स्पेसिफिक हीट शब्द वापरतो मी, मोलर नाही म्हणते. मोलर म्हटलं तर C वापरला असता. इथं मोलर शब्द वापरतो मी, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मी आता वर्ड यूज करतोय स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू हा मोलर मास खाली घ्या. सो काय भेटेल तुम्हाला? तुम्हाला भेटणार पहा आन्सर, SP मायनस SV इज इक्वल टू R अपॉन मोलर मास इंटू J. के डाऊट टीचर? क्लिअर? हो सर. हा, सो हे रिलेशन लक्षात ठेवा. स्पेसिफिक मोलर स्पेसिफिक हीट आणि नुसतं स्पेसिफिक हीट याच्यामध्ये फरक असतो. ओके, म्हणजे आता शॉर्ट मध्ये सांगतो आणि टॉपिक आजचा फिनिश करतो. हे बघा, थोडंसं किचकट आहे म्हणून टाइम घेतोय. मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे CP मायनस CB जर असेल तर त्याचं रिलेशन आहे R अपॉन J. मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर मायनस मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज इक्वल टू R अपॉन J असतो. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट, J म्हणजे मेकॅनिकल इक्विव्हॅलन्स ऑफ हीट. आणि जर मी स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर मायनस स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणतोय, तर R अपॉन J तर असणारच, पण त्याला ते मोलर मास डिवाइड मध्ये असतं. आलं लक्षात? आलं का लक्षात? हो. बस एवढा आज घ्यायचं आपल्याला, फिनिश. ठीक आहे, आज थांबव. लेक्चर समजलं आजचं? किचकट होतं, लेक्चर रिपीट करा.